शिकलेलं ते परत रिपीट करायला मिळतं आपल्याला. तर सगळ्यात आधी हे समजून घ्यायचं की आपलं जे कालचं प्रशिक्षण झालेलं आहे त्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला सगळ्यात आधी नवचेतना आणि आधारशिला याबद्दल मॅडमनी समजवलं होतं. तर नवचेतना म्हणजे नवीन चेतना केव्हा बालकामध्ये उत्पन्न होते, तर तो वयोगट म्हणजे 0 ते 3 वर्ष. ह्याच्यामध्ये आपल्याला बालकाची नवचेतनाबद्दल आपल्याला माहिती त्याला कळतं, जे त्याला आपला सगळ्यात आधी भावनिक स्पर्श आपला आईचा स्पर्श तिला कळतो. कारण बालक जेव्हा होतं त्या आधीपासून जेव्हा तो पोटात येतो 4 महिन्यानंतर तो सगळं काही ऐकतो, सगळं काही त्याला समजतं आणि ज्याप्रमाणे आईचं वातावरण असतं त्याप्रमाणे त्याचा ग्रोथ होत असतो आणि त्याचं खाणं पिणं पोषण आहार लसीकरण यावर सगळी माहिती जी त्याला ज्याप्रमाणे त्याला पोषण मिळतं त्याचप्रमाणे तो बालक तसा सुदृढ होतो. म्हणून बालक जन्मात आल्यानंतरच नाही तर जन्मात पोटात आल्यापासूनच आईचं पोषण तिचं लसीकरण तिचं वजन तिचा आहार याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. याबद्दल माहिती आपल्याला समजली असेल. आता नवचेतनामध्ये आपल्याला समजवण्यात आलं की घरी आता बघा आपली जी मुलं असतात ती आपली लँग्वेज कशी समजतात, कसं काय लक्षात आता मराठी ज्या घरामध्ये मराठी बोलली जाते त्या घरामध्ये बालकाला मराठी समजतं. ज्या घरामध्ये इंग्लिश बोललं जातं किंवा अदर भाषा असतात उर्दू असते किंवा हिंदी असते ही भाषा बालकाला कसं कळतं, कारण त्याला सगळी संवेदना त्याला असते. कारण तो सगळं साऊंड पहिले समजत असतो त्याच्यानंतर तो रिॲक्ट करतो. म्हणजे आपल्याला बघा पालक येतात आणि काय बोलतात नेहमी कि उसको लिखने का तो जल्दी से उसको कुछ लिखना नहीं आ रहा है वो क्या खाली अंगनवाड़ी में बैठने के लिए जाता है क्या. म्हणजे पालकांचं नेहमी काय असतं की बच्चा तो कुछ बोलता ही नहीं है लिखता नहीं है. तर ही जी हाताची बोटं असतात ती तेवढी स्ट्रॉंग नसतात बालकाची. जेव्हा आपल्याकडे बालक केव्हा येतं 3 वर्षाच्या नंतर येतं. पण त्याच्या आधी जो परिसर असतो जो आपल्या फॅमिलीचा वातावरण असतं त्याच्यावर बालकाची पूर्ण ग्रोथ डिपेंड असते. तेव्हा जेव्हा आता सर त्या दिवशी बघा बोलले की जेव्हा त्याला की वर्षाचे स्टार्टिंगचे वर्ष जे सांगितले की 6 महिने जर माणसाला 6 महिन्यापर्यंत जर प्रेम नाही मिळालं तर त्याचे 25 वर्षाच्या वयामध्ये तो मुलगा दुसऱ्यांना प्रेम देऊ शकत नाही. म्हणजे तो दुसऱ्यांमध्ये ऍडजस्ट होऊ शकत नाही. आणि 2 वर्षामध्ये जर त्याला मुलांमध्ये मिक्सअप होता नाही आलं किंवा लोकांमध्ये मिक्सअप होता नाही म्हणजे सामाजिक वातावरण त्याला व्यवस्थित मिळालं नाही तर 40 वर्षात तो माणूस इकडे तिकडे मिक्स होत नाही, काम वगैरे व्यवस्थित करत नाही. आणि 6 वर्षामध्ये त्याला समजण्याची आणि दुसऱ्यांची कशी रिॲक्ट करायची ह्याची समज त्याला मिळते. आणि जेव्हा आता बघा आधी कसं होतं की जॉईंट फॅमिली होती त्यावेळेची मुलं बघा आणि आज जे सिंपल सेपरेट राहण्याची मुलं